नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपली 10वी किंवा 12वी झालेली आहे, तुम्ही पास झालेला आहात, तर पुढील शिक्षण घेणं गरजेचं आहे। पुढील शिक्षण तसेच ऍडमिशन साठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात हे तुम्हाला माहिती नसतं। तुम्ही तुमच्या जवळच्या ज्या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहात तिथून सुद्धा माहिती घेऊ शकता, पण 10वी व 12वी नंतर ही कागदपत्रे लागतात, लवकरात लवकर काढून ठेवा। कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या 10वी व 12वीच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती येणार आहात। या पेज वरती आल्यानंतर तुम्हाला 10वी व 12वी नंतर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणती कागदपत्रे लागतात ते पहा। सर्वात प्रथम 10वी नंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे कोणती हे आता आपण पाहूयात। पहा, 10वी झालेली आहे, 10वी पास झालेला आहात, 10वीचे ओरिजिनल मार्कलिस्ट तुम्हाला घ्यावं लागतं, त्याची झेरॉक्स घ्या। 10वी बोर्ड सर्टिफिकेट आला असेल तर ते सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर पुढील ऍडमिशन घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा महत्त्वाचं कागदपत्र आहे। तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट, त्याचबरोबर एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर तहसीलदार उत्पन्न दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट। मित्रो, आता तहसीलदार रहिवासी दाखला घर बसल्या काढू शकता। तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। तहसीलदार रहिवासी दाखला साठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ते यावरती क्लिक करून तुम्हाला भेटून जाईल। त्याचबरोबर तहसीलदार उत्पन्न दाखला सुद्धा इथे क्लिक करून भेटणार आहे। तुमचं जर जातीचं प्रमाणपत्र असेल SC ST OBC सर्टिफिकेट तर तुम्ही इथे ते सुद्धा काढायचं आहे। आणि जर EWS मधून फॉर्म भरत असाल किंवा मराठा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही मराठा कास्ट मधून फॉर्म भरत असाल किंवा EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास हे सुद्धा करणं गरजेचं आहे। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे आणि पासपोर्ट साईज तुमचे फोटो, अशा प्रकारची कागदपत्र तुम्हाला 10वी नंतर प्रवेशासाठी लागत असतात। मित्रो, या व्यतिरिक्त कोणती कागदपत्र जर तुम्हाला मागत असतील तर ते सुद्धा कमेंट करा, जेणेकरून यामध्ये अपडेट करण्यात येईलच। तहसीलदार इन्कम सर्टिफिकेटचा व्हिडिओ बनवलेला आहे, घर बसल्या 33 रुपयात तुम्ही मागू शकता। कमेंट सेक्शनचा इथेच वापर करा आणि तुम्हाला कोणकोणती आणखीन कागदपत्र मागितलेली आहेत ते सुद्धा तुम्ही इथे कमेंट करायचं आहे। आता 12वी नंतर सुद्धा सेम कागदपत्र लागतात, या व्यतिरिक्त आणखीन कोणती कागदपत्र लागू शकतात हे सुद्धा कमेंट करा। 12वीचे ओरिजिनल मार्कशीट, 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार यांचं, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर CET जर दिला असाल तर CET चे सुद्धा तुम्हाला पास झालेलं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। अशा प्रकारे 10वी व 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी ही कागदपत्र लागत असतात। तर मित्रो, तुम्ही मार्च झाल्या कोणत्याही वर्गात असू द्या, जर तुम्हाला पुढील शिक्षण बाहेर घ्यायचं असेल 10वी नंतरचं तर तुम्हाला डोमेसाइल आणि इन्कम सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे। डोमेसाइल सर्टिफिकेट वर क्लिक करा आणि ती माहिती घ्या। तहसीलदार उत्पन्न दाखला काढायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता। फक्त तुम्हाला 33 रुपयात घर बसल्या सुद्धा याचा लाभ घेता येतो। अशा प्रकारे 10वी व 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी कागदपत्र लागतात। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सर्व वर्ग मित्रांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।